हॅलो फ्रेंड्स, मी युवराज गवळी व्हीन अकॅडमी इस्लामपूरमध्ये मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट शिकवतोय. तर सर्वप्रथम मी व्हीन विद्यामंदिर IIT नीट अकॅडमी इस्लामपूर तर्फे एनरोल झालेले सर्व 11वीचे जे काही स्टुडंट्स आहेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतोय. तर लक्षात घ्या, जर म्हणजे तुमची स्वप्न मोठी असतील तर तुम्हाला त्याचप्रमाणे तुम्हाला योग्य मार्गदर्शक पण लाभले पाहिजे. आता खरं तर 11वी आणि 12वी हा आपल्या आयुष्यातील सगळ्यात महत्वाचा टप्पा आहे आणि या 11वी 12वी वरती पुढील आयुष्यामध्ये आपण वेगवेगळे स्वप्न आपले जी काय आहे ते आपण साकार करू शकतोय. पण जर तुम्हाला ती स्वप्न साकार करायची असतील तर या 2 वर्षामध्ये तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळालं पाहिजे. लक्षात घ्या, आणि त्यासाठीच आपण इस्लामपूरमध्ये व्हीन अकॅडमी स्थापन केलेली आहे. तर मी तुम्हाला मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट शिकवतोय. गेली 17 वर्ष मी मॅथमॅटिक्स हा विषय शिकवतोय. तर बघा, मॅथमॅटिक्स मध्ये आपण जर मॅथमॅटिक्सचा विचार केला तर 8th, 9th आणि 10th मध्ये तुम्ही जो मॅथमॅटिक्सचे जे काही पॉइंट्स बघितलाय, जे काही टॉपिक्स तुम्ही बघितलाय, त्याचा बराचसा यूज तुम्हाला पुढे 11th 12th साठी होतो. तर आता कसं होतं बघा, आता एखादं एक्झाम्पल्स घ्यायचं झालं तर तुम्ही सेट्स हा टॉपिक बघितलाय, 9th मध्ये सेट्स हा टॉपिक तुम्ही शिकलाय, बरोबर ना. तर मग इथं काय होतं, सेट्स हाच टॉपिक तुम्ही पुन्हा एकदा 11th मध्ये पण बघताय. मात्र 11th मध्ये काय आहे, 9th मधला सेट्स आणि 11th मधला सेट्स हा जर टॉपिक व्यवस्थित बघितला तर बऱ्यापैकी कॉमन जे काही पॉइंट्स आहेत ते सगळे आहेत, जे 9th मध्ये आहेत ते तुमचे 11th मध्ये पण आहेतच. आता जसं पहिल्यांदा डेफिनेशन, व्हॉट इज मीन बाय सेट्स. सेट इज अ कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स, बरोबर ना. वेल डिफाइंड, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, बरोबर ना. तर सेट्स म्हणजेच काय, कलेक्शन ऑफ वेल डिफाइंड ऑब्जेक्ट्स. जर ते ऑब्जेक्ट्स वेल डिफाईन असतील तर त्या कलेक्शनला आपण काय म्हणतोय, सेट्स म्हणतोय. अशी डेफिनेशन तुम्ही 9th मध्ये बघितलात, सेम डेफिनेशन तुम्हाला 11th मध्ये पण आहे, बरोबर ना. आणि सेट्सचं तुम्ही रिप्रेझेंटेशन ऑफ सेट्स, त्याच्यानंतर तुम्ही वेन डायग्राम असेल, बरोबर ना. आता रिप्रेझेंटेशन करताना तुम्हाला आठवतं का बघा, आपण सेट्स जवळपास 3 प्रकारे रिप्रेझेंट करू शकतोय, बरोबर ना. तर पहिली मेथड काय आहे, सेट्स रिप्रेझेंट करायची मेथड पहिली लिस्टिंग मेथड किंवा त्यालाच आपण रोस्टर फॉर्म म्हणतोय. सेकंड इज रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म म्हणतोय आपण. आणि नंतर थर्ड तुम्ही वेन डायग्राम बघितलं. हे सगळं तुम्हाला 11th मध्ये बघायचं आहे. म्हणजे जर तुम्हाला सेट्सचे बेसिक कन्सेप्ट माहित असतील तर 11th मध्ये जेव्हा तुम्ही सेट्स बघाल तेव्हा तुम्हाला ते सगळं रिकॉल व्हायला पाहिजे, बरोबर ना. आता तसंच तुम्ही 9th मध्ये असेल किंवा 10th मध्ये असेल, लाईन म्हणजे कोऑर्डिनेट जॉमेट्री हा टॉपिक तुम्ही बघितलाय, बरोबर ना. तर कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये तुम्ही काय काय बघितलंय, कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये तर कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये सुरुवात जी तुम्ही केलाय ती सुरुवातच तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युल्याने केलाय. डिस्टन्स बिटवीन एनी 2 पॉइंट्स इन अ प्लेन. म्हणजे तुम्हाला ax1 y1 bx2 y2 हे 2 पॉइंट्स दिलेले असतील तर तुम्हाला त्यांच्यातलं डिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. तर हा डिस्टन्स फॉर्म्युला तुम्ही 11th मध्ये युज करणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही स्ट्रेट लाईन, त्या स्ट्रेट लाईनचं जनरल इक्वेशन ax प्लस by प्लस c इज इक्वल्स टू 0 म्हणजेच काय, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स रिप्रेझेंट्स इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन, हे बघितलं. नंतर स्ट्रेट लाईनचे डिफरंट फॉर्म्स तुम्ही बघितलेले आहेत, बरोबर ना. जसं की इक्वेशन ऑफ अ स्ट्रेट लाईन युझिंग स्लोप अँड युझिंग पॉइंट, दॅट इज अ स्लोप पॉइंट फॉर्म. व्हॉट इज इक्वेशन ऑफ लाईन इन स्लोप पॉइंट फॉर्म, y minus y1 is equals to m x minus x1. Then how we find slope of the line passing through 2 distinct points, m is equals to y2 minus y1 upon x2 minus x1. त्याच्यानंतर तुम्ही 2 पॉइंट फॉर्म पण बघितलाय इक्वेशन ऑफ लाईन. म्हणजे तुम्हाला तिथं काय करायचं आहे, y minus y1 is equals to m च्या जागी तुम्हाला फक्त व्हॅल्यू पुटअप करायची y2 minus y1 upon x2 minus x1 into x minus x1, बरोबर ना. तर याचा यूज करून तुम्ही काय केलेलं आहे बघा, इक्वेशन ऑफ लाईन फाइंड आउट केलेलं आहे. त्याच्यानंतर डबल इंटरसेप्ट फॉर्म पण बघितला, इक्वेशन ऑफ लाईन इन डबल इंटरसेप्ट फॉर्म, बरोबर ना. तर हा सगळे कन्सेप्ट तुम्हाला पुन्हा एकदा 11th मध्ये बघायचे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्ही सर्कल्स बघितला, जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स तुम्ही वेगवेगळे कन्स्ट्रक्शन्स केलेले आहेत,
बरोबर ना. आता सर्कलच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्कल म्हणजे काय तुम्हाला माहित आहे. सर्कल इज व्हॉट, इट इज अ कलेक्शन ऑफ ऑल द पॉइंट्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम अ फिक्स पॉइंट. बरोबर ना. एक फिक्स पॉइंट घेतला, त्यापासून समान अंतरावरती असणाऱ्या सर्व पॉइंटच्या कलेक्शनला आपण काय म्हणतो, सर्कल म्हणतोय. अँड दॅट फिक्स पॉइंट इज सेड टू बी व्हॉट, सेंटर ऑफ द सर्कल. दॅट फिक्स डिस्टन्स इज सेड टू बी रेडियस ऑफ द सर्कल्स. देन वी सी कॉर्ड, सेकंड, टँजंट, प्रॉपर्टीज ऑफ टँजंट. हे कन्सेप्ट तुम्ही बघितलाय, जे तुम्हाला 11th मध्ये पण पुन्हा एकदा बघायचे, लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा पॉइंट जो तुम्ही 9th मध्ये 10th मध्ये पण बघितला आणि 11th मध्ये पण सुरुवातीचे काही 2-3 पॉइंट्स म्हणजे टॉपिक्स तुम्हाला त्यावरतीच आहे, तो म्हणजे ट्रिग्नॉमेट्री. आता ट्रिग्नॉमेट्री मध्ये तुम्ही 9th मध्ये बघितलात डेफिनेशन्स, जे काही ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आहेत त्यांची बेसिक डेफिनेशन्स तुम्ही बघितलेल्या आहेत. त्यासाठी तुम्हाला राईट अँगल ट्रायंगल आवश्यक आहे. बरोबर ना. जर दिलेला ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपण ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज काय करतोय, डिफाईन करतोय. बरोबर. तर ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज, त्याच्यानंतर 10th ला गेल्यानंतर तुम्ही फंडामेंटल आयडेंटिटीज बघितल्या. वी नो देर आर 3 फंडामेंटल आयडेंटिटीज. नंबर 1, फर्स्ट आयडेंटिटी काय आहे, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू 1. Then what is the second fundamental identity? 1 plus tan square theta is equals to sec square theta. Then what is the third fundamental identity? 1 plus cot square theta is equals to cosec square theta. And using these identities, we find the value of the ratios. म्हणजे तुम्हाला एखादा रेशो दिलेला असेल, कुठलाही एखादा रेशो दिलेला असेल, समजा साइन थिटा दिला आणि तुम्हाला रिमेनिंग ऑल ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज फाइंड आउट करायचे असतील, तर आपण हे एक्झाम्पल्स 2 प्रकारे सॉल्व्ह करू शकतोय. एक युझिंग द डायग्राम, राईट अँगल ट्रायंगल, किंवा मग युझिंग द फंडामेंटल आयडेंटिटीज. बरोबर ना. म्हणजे या टाईपचे एक्झाम्पल्स तुम्ही बघितलाय, तीच एक्झाम्पल्स तुम्हाला पुढं 11th मध्ये बघणार आहे. तसंच तुम्हाला आठवतं का बघा, तुम्ही प्रोबॅबिलिटी हा टॉपिक पण बघितलेला आहे, त्याच्यानंतर स्टॅटिस्टिक्स हा पण टॉपिक बघितलेला आहे. तर बघा प्रोबॅबिलिटीमध्ये तुम्ही काय काय बघितला, प्रोबॅबिलिटीमध्ये इव्हेंट, बरोबर ना, एक्सपेरिमेंट म्हणजे काय, इव्हेंट म्हणजे काय, त्याच्यानंतर सॅम्पल स्पेस म्हणजे काय बघितलेलं आहे. आणि मग आपण त्या इव्हेंटची प्रोबॅबिलिटी फाइंड आउट केलेली आहे. बरोबर ना. प्रोबॅबिलिटी ऑफ एनी इव्हेंट इज इक्वल्स टू व्हॉट, नंबर ऑफ एलिमेंट्स इन दॅट इव्हेंट अपॉन नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस. बरोबर. जे काही तुम्ही रॅन्डम एक्सपेरिमेंट्स बघितलात, फॉर एक्झाम्पल टॉसिंग अ कॉइन असेल, थ्रोईंग अ डायस असेल, बरोबर ना, किंवा तुम्ही सिलेक्टिंग अ कार्ड फ्रॉम अ गिवन 52 प्लेइंग कार्ड्स असेल, ही सगळी एक्सपेरिमेंट्स, याचे एक्झाम्पल्स, असे सेम पॉइंट्स तुम्हाला 11th मध्ये पण बघायचे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्ही स्टॅटिस्टिक्स मध्ये काय काय बघितला बघा, मीन, मेडियन, मोड बघितला. बरोबर ना. तेच तुम्हाला इथं 11th ला पण तुम्हाला ते स्टॅटिस्टिक्स मध्ये ते पॉइंट्स तुम्हाला बघायचे. म्हणजे याचा अर्थ काय, 8th, 9th, 10th चे जे काही टॉपिक्स आहेत त्या प्रत्येक टॉपिक्सचा संदर्भ किंवा त्या प्रत्येक टॉपिक्सचा यूज तुम्हाला 11th मध्ये कुठल्या ना कुठल्या तरी पॉइंट्स मध्ये तुम्हाला त्याचा यूज करायचा आहे, लक्षात घ्या. त्यामुळं 8, 9, 10 हे जे काही 3 वर्ष आहेत, या 3 वर्षामध्ये जे काही तुम्ही मॅथ्स शिकलाय ते मॅथ्स आता 10वी संपले म्हणजे झालं असं नाहीये, लक्षात घ्या. त्याचा तुम्हाला पुढेही यूज करायचा आहे, पुढेही तुम्हाला ते फॉर्म्युलेज, पुढेही तुम्हाला ते कन्सेप्ट रिकॉल करायचे. लक्षात घ्या. माझं एक म्हणजे मी असं करतोय की ज्या वेळेस आपण एखादा 11th किंवा 12th एखादा पॉइंट्स बघतोय किंवा एखादा टॉपिक स्टार्ट करतोय, तर त्या टॉपिकशी रिलेटेड जे काही तुम्ही 8, 9, 10th मध्ये शिकलाय ते सगळं मी तुम्हाला तिथं परत एकदा पुन्हा एकदा रिवाइज करतोय. तर आता आज आपण तेच करणार आहोत. तर आज मी जो पॉइंट सिलेक्ट केलाय, फर्स्ट पॉइंट म्हणजे आपलं फाउंडेशन आहे, सुरुवात आहे. तर पहिला पॉइंट मी इथं चूज केला, दॅट इज इंडायसेस, घातांक म्हणतोय. बरोबर ना. तर इथं मी लॉज ऑफ इंडायसेस या ठिकाणी लिहिलेले आहेत. हाच टॉपिक का निवडला, कारण लॉज ऑफ इंडायसेस म्हणजे तुम्हाला जर लॉज क्लिअर झाले इंडायसेसचे, तर त्याचा यूज करून तुम्हाला 11वीचा एक महत्वाचा पॉइंट ज्याचं नाव आहे लॉगॅरिथम्स, तो तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे लॉगॅरिथम म्हणजे नेमकं काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. बरोबर. आणि या लॉगचा यूज तुम्हाला फिजिक्समध्ये, केमिस्ट्रीमध्ये भरपूर यूज करायचा, लक्षात घ्या. म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये जे काही तुमचे न्यूमरिकल्स आहेत ते न्यूमरिकल्स सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला लॉगॅरिथमचा म्हणजे लॉग टेबलचा यूज करायचा आहे. मग त्यासाठी लॉगच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत
त्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत, तोंडपाठ असल्या पाहिजेत. त्या प्रॉपर्टीज पण आपण नेक्स्ट जेव्हा हा पॉईंट आपण बघूया तेव्हा मी सांगेन. पण आता सुरुवातीला मी असा एक पॉईंट घेतला जो 8चा पॉईंट आहे. लॉज ऑफ म्हणजे इंडायसेस हा जो टॉपिक आहे तो 8वी मध्ये तुम्ही शिकलाय. त्याचा डायरेक्ट कसा संबंध 11शी आहे ते मी आता या ठिकाणी एक्सप्लेन करणार आहे. तर बघा, जेव्हा आपण इंडायसेस कडे येतोय तेव्हा आपल्या लक्षात येईल एखादा कॉन्स्टंट त्याच्या पॉवर मध्ये एखादा कॉन्स्टंट असेल तर त्यालाच आपण काय म्हणतोय बघा, जो कॉन्स्टंट आहे a रेस टू 0 इज इक्वल्स टू 1 आहे. आता बघा a रेस टू 0 आहे, इथं आपण a ला काय म्हणतोय, a इज अ बेस, आणि हा जो 0 आहे या 0ला आपण काय म्हणतोय, इंडेक्स असं म्हणतोय. म्हणजे a हा बेस झाला, 0 हा काय आहे, इंडेक्स आहे. बरोबर ना. मग याचे लॉज आपल्या या ठिकाणी मी इथं समोर लिहिलेले आहेत. हे लॉज आपण डिस्कस करूया आणि त्याच्यानंतर मग आपण लॉची डेफिनेशन आणि त्याचे काही एक्झाम्पल्स या ठिकाणी मी लिहिलेले आहेत. बरोबर. तर बघा, वी सी द फर्स्ट लॉ, a रेस टू 0 इज इक्वल्स टू 1. व्हॉट दिस मीन ऍक्च्युअली, एनी कॉन्स्टंट त्याच्या पॉवर मध्ये जर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू किती येणार आहे, 1 येणार आहे. कुठलाही कॉन्स्टंट घ्या मग तो. समजा मी 3 घेतला, 3 रेस टू 0 काय येणार आहे, 1 येणार आहे. समजा मी 5 घेतलं, 5 रेस टू 0 सुद्धा काय येणार आहे, 1 येणार आहे. म्हणजे कुठलाही कॉन्स्टंट घेतला त्याच्या पॉवर मध्ये जर 0 असेल तर त्या कॉन्स्टंटची कम्प्लीट व्हॅल्यू काय येते, 1 येते. आता तसंच एनी कॉन्स्टंट रेस टू 1 असेल तर तुम्हाला काय मिळतं, तोच कॉन्स्टंट पुन्हा मिळतोय. लक्षात घ्या. म्हणजे a रेस टू 1 इज इक्वल्स टू a अगेन. तर हा पहिला लॉ सर्वांच्या लक्षात आला का बघा. एनी कॉन्स्टंट रेस टू 0 इज इक्वल्स टू 1 and any constant raised to 1 is equals to same constant again. Now go to the second law काय बघा, a raised to m into a raised to n. आता या ठिकाणी काय आहे, a raised to m आणि a raised to n या दोन्ही कॉन्स्टंट्स मध्ये बेस सेम आहे. बरोबर ना. दोन्ही कॉन्स्टंटचा प्रोडक्ट आहे या ठिकाणी आणि त्या दोन्ही कॉन्स्टंटचा बेस पाया समान आहे. आणि जर दोन कॉन्स्टंटचा पाया समान असेल आणि त्यांचा जर प्रोडक्ट असेल तर आपण काय करतोय, वी राईट अ कॉमन बेस अँड टेक द सम ऑफ देअर इंडायसेस. त्यांचे जे पॉवर्स आहेत त्यांचे आपण काय करतोय, ऍडिशन घेतोय. म्हणजेच a रेस टू m इंटू a रेस टू n इज इक्वल्स टू a रेस टू m प्लस n. लक्षात घ्या, हाच असाच कन्सेप्ट आपण लॉगच्या प्रॉपर्टीज मध्ये पण बघणार आहोत. देन a रेस टू m, आता मल्टिप्लिकेशन असेल तर आपण ऍडिशन करतोय. तसं जेव्हा डिव्हिजन असेल a रेस टू m डिवाइड बाय a रेस टू n इज इक्वल्स टू व्हॉट, a रेस टू m मायनस n. म्हणजे मल्टिप्लिकेशन असेल तर आपण त्यांच्या पॉवर्सची काय करतोय, ऍडिशन करतोय. तसंच जेव्हा डिव्हिजन असेल तेव्हा आपण त्यांच्या पॉवर्सचे काय करतोय, डिफरन्स घेतो, त्यांचं सबस्ट्रॅक्शन करतोय. नंतर फोर्थ लॉ, a रेस टू m ब्रॅकेट रेस टू n असेल तर इथं काय येतं, a रेस टू m इंटू n. म्हणजे काय झालं बघा, a हा कॉन्स्टंट त्याच्या पॉवर मध्ये m आहे आणि या कम्प्लीट ब्रॅकेटच्या पॉवर मध्ये परत n असेल तर इथं काय होतं, a रेस टू m इंटू n. म्हणजे m आणि n त्या दोघांचा काय होणार आहे, या ठिकाणी प्रोडक्ट होणार आहे. बरोबर ना. देन a रेस टू मायनस m इज इक्वल्स टू 1 बाय a रेस टू m और a रेस टू m इज इक्वल्स टू 1 बाय a रेस टू मायनस m. व्हाट दिस मीन, if I want to convert the power of that constant means I want to change the power. If here a raised to minus m, then I want to convert this power in positive form. मग इथं काय होतं, a raised to minus m is equals to what, 1 by a raised to m. मग त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, तो जी पॉवर आहे किंवा तो जो कॉन्स्टंट आहे त्याची पोझिशन तुम्हाला चेंज केली पाहिजे. म्हणजे इथं a raised to minus m आहे इज इक्वल्स टू काय येतं, 1 by a raised to m आलं. किंवा मग a raised to m असेल तर ते तुम्ही कसं कन्वर्ट करू शकताय, 1 by a raised to minus m. म्हणजे इथं काय झालं बघा, आपण एखाद्या कॉन्स्टंटची पॉवर पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट करू शकतोय किंवा निगेटिव्ह असेल तर त्याची आपण पॉवर कशामध्ये, पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करू शकतोय. तर हा रूल सर्वांच्या लक्षात आला. त्याच्यानंतर बघा, हे दोन रूल्स खूप महत्वाचे आहेत. कारण या दोन रूल वरून काही जण असं एक कयास लावतात की जसा तिथं मल्टिप्लिकेशन साठी हा रूल व्हॅरी होतोय, डिव्हिजनला पण हा रूल व्हॅरी होतोय, तसंच ते काय अंदाज लावतात की मग ऍडिशनला आणि सबस्ट्रॅक्शनला पण व्हॅरी होत असला पाहिजे असं ते सपोज करतात. पण तसं नाहीये. काय बघा, इथं दोन कॉन्स्टंट, दोन डिफरंट कॉन्स्टंट्स आहेत, त्यांचा प्रोडक्ट आहे आणि त्यांच्या प्रोडक्टची काय पॉवर m आहे. मग दोघांचा प्रोडक्ट आहे त्याची पॉवर m आहे. तर मग अशा वेळी काय होतं, तुम्ही प्रत्येकाची सेम पॉवर त्या ठिकाणी घेऊ शकताय आणि त्यांचा पण तुम्ही काय करणार आहे, प्रोडक्टच करणार आहे. लक्षात घ्या.
तसंच डिव्हिजन आहे, दोन कॉन्स्टंटची डिव्हिजन आहे आणि त्या ब्रॅकेटची पॉवर पण m असेल तर इथं सुद्धा आपण काय करतोय, न्यूमरेटरची सेपरेट पॉवर आणि डिनॉमिनेटरची पण आपण काय करतोय, सेपरेट पॉवर घेतोय. आता हे झालं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन. मग काही जण असं म्हणतील, मग सर a प्लस मायनस b असेल रेस टू m इज इक्वल्स टू a रेस टू m प्लस मायनस b रेस टू m होईल का? तर याचं उत्तर आहे नाही. कारण a प्लस मायनस b रेस टू m असेल तर याचं एक्सपान्शन तुम्हाला करावं लागणार आहे. आता लॉज ऑफ इंडायसेस नंतरचा नेक्स्ट मी पुढचा पॉईंट घेतो तो एक्सपान्शनचा, ज्याच्यामध्ये तुम्ही दोन नंबर्स त्यांचे ऍडिशन सबस्ट्रॅक्शन त्याचं एक्सपान्शन, तीन नंबर्स असतील तर त्याचंही एक्सपान्शन आपल्याला बघायचं आहे. बरोबर, त्याच्यातले रिलेशन्स वगैरे ते आपण नंतर बघूया. पण हे असं होत नाहीये, लक्षात घ्या. जो रूल आपण इथं मल्टिप्लिकेशन डिव्हिजन साठी युज करतोय सेम आपण ऍडिशन सबस्ट्रॅक्शनला युज करू शकत नाही. त्यामुळं हे क्लिअर झालं का बघा. आता त्याच्यानंतर नेक्स्ट आहे a रेस टू p बाय q. म्हणजे इथं झालं काय, a च्या पॉवर मध्ये काय आहे, p बाय q आहे. आता आपल्याला माहित आहे एखाद्या कॉन्स्टंटचा nth रूट जर काढायचा असेल, nth रूट ऑफ दॅट कॉन्स्टंट, तर काय होतं, समजा nth रूट ऑफ a आपण कसं लिहितोय, a रेस टू 1 बाय n. मग तसं इथं काय झालं बघा, a रेस टू p बाय q आहे, म्हणजेच काय, दिस इज क्यूथ रूट ऑफ a रेस टू p. क्यूथ रूट ऑफ a रेस टू p म्हणजे काय, a रेस टू p रेस टू किती, 1 बाय q. तर हे सगळे लॉज ऑफ इंडायसेस तुम्हाला लक्षात आले का बघा. कारण हे खूप महत्वाचे आहेत. हे जर लॉज ऑफ इंडायसेस तुम्हाला परफेक्ट माहित असतील तर याचा यूज करून तुम्ही लॉग हा पॉइंट क्लिअर करू शकताय. कारण लॉग वरती तुम्हाला सीईटी असेल किंवा जेडब्ल्यू साठी पण क्वेश्चन तुम्हाला मिळू शकतोय आणि फार काय अवघड हा पॉइंट नाहीये, इझिली तुमच्या लक्षात येईल. तेव्हा बघा, लॉज ऑफ इंडायसेस परत एकदा आपण फक्त जस्ट रिकॉल म्हणजे डिस्कस करूया. एनी कॉन्स्टंट रेस टू 0 इज 1, एनी कॉन्स्टंट रेस टू 1 इज इक्वल्स टू a raised to m into a raised to n is equals to a raised to m plus n. A raised to m divided by a raised to n is equals to a raised to m minus n. A raised to m complete bracket raised to n is equals to a raised to m into n. Then a raised to minus m is equals to 1 by a raised to m, or a raised to m is equals to 1 by a raised to minus m. Next, a into b raised to m is equals to a raised to m into b raised to m. A divided by b raised to m is equals to a raised to m divided by b raised to m. Next, a raised to p by q is equals to cube the root of a raised to p, or a raised to p raised to 1 by q. These are laws of indices. आता मग याचा यूज करून आपण लॉगरिथम कडे जाणार आहोत. आता लॉगरिथम म्हणजेच काय बघा, इथं दिलेल्या डेफिनेशन मी इथं लिहिलेले आहे. लेट a ग्रेटर दॅन 1, y ग्रेटर दॅन 0 अँड इफ a रेस टू x इज इक्वल्स टू y. जर a रेस टू x बरोबर y असेल, आता बघा इथं काय आहे, a रेस टू 0 इज इक्वल्स टू 1 आहे. असं जर असेल तर पॉवर मध्ये जे काही इंडेक्स आहे दॅट इंडेक्स रिप्रेझेंट्स लॉगरिथमिक व्हॅल्यू. म्हणजे जे पॉवर मध्ये टर्म असणार आहे तर ती पॉवर मधली टर्म काय रिप्रेझेंट करते, इट इज अ लॉगरिथमिक व्हॅल्यू. कोणाची लॉगरिथमिक व्हॅल्यू आहे बघा. आता इथं a रेस टू x इज इक्वल्स टू y, देन दिस x इज सेड टू बी व्हॉट, x इज लॉगरिथमिक व्हॅल्यू ऑफ y टू द बेस a. म्हणजे हा x काय आहे, या y ची लॉगरिथमिक व्हॅल्यू आहे टू द बेस a. बेस काय असणार आहे, a असणार आहे. तर या पद्धतीनं ही आहे लॉगची डेफिनेशन. म्हणजे काय होतं, a raised to x is equals to y, then x is said to be logarithmic value of y to the base a, and this can be denoted by, how we denote it, हे आपण कसं डिनोट करतोय तर बघा, it can be denoted by x is equals to log y to the base a. x is equals to काय, log y to the base a. मग हेच मला कसं लिहिता येईल बघा, that is a raised to x is equals to y, एनी कॉन्स्टंट रेस टू x इज इक्वल्स टू y असेल तर पॉवर मधली टर्म x इज इक्वल्स टू व्हॉट, लॉग ऑफ y टू द बेस a. म्हणजे लॉग मध्ये या a ला आपण काय म्हणतो, दिस a इज अ बेस. आणि इंडेक्स मध्ये पण आपण घातांकामध्ये जर गेलो तर तिथं पण आपण या a ला काय म्हणतोय, a रेस टू x ला a ला आपण बेसच म्हणतोय. हे लक्षात आलं का बघा. म्हणजे इंडायसेसचा यूज करून आपण लॉग डिफाईन केलेला आहे, बरोबर ना. आता मग याचे काही एक्झाम्पल्स बघूया. आता सगळ्यात मला सांगा अगोदर,
हे लॉगची डेफिनेशन सर्वांना लक्षात आली. कुठलाही कॉन्स्टंट घ्या, any constant raised to variable is equals to another variable, then the variable in the power represents logarithmic value of the constant or variable at right hand side, right, to the base, that base. बरोबर ना? म्हणजे a raised to x is equals to y, then this x is equals to what? Logarithmic value of y to the base a. आता याचे काही आपण एक्झाम्पल्स बघूया. पण हे एक्झाम्पल्स बघण्यापूर्वी तुम्हाला मी एक सांगतोय, लॉग जो आपण बघणार आहोत, आपण निगेटिव्ह नंबरचा लॉग बघत नाही किंवा निगेटिव्ह नंबरचा लॉग आपण घेऊ शकत नाही किंवा तो डिफाईन होत नाहीये, लक्षात घ्या. मीन्स लॉगरिथम ऑफ निगेटिव्ह नंबर्स डज नॉट एक्झिस्ट. त्यामुळं आपण लॉग घेताना तो नंबर कसा असला पाहिजे? नॉन झिरो असला पाहिजे. ज्याचा आपण लॉग घेतोय दॅट नंबर मस्ट बी नॉन झिरो, मीन्स पॉझिटिव्ह रिअल नंबर्स. म्हणजे आपण फक्त पॉझिटिव्ह रिअल नंबर्सचाच लॉग बघतोय, निगेटिव्हचा लॉग आपण बघत नाही. बरोबर. आता मग इथं काही एक्झाम्पल्स बघूया. पहिले एक्झाम्पल, इफ 3 raised to 0 is equals to 1. आता आपल्याला माहिती आहे पहिला रूलच आहे तुमच्या समोर, एनी कॉन्स्टंट raised to 0 is equals to what? 1. So if 3 raised to 0 is equals to 1, then by the definition of logarithm, this 0 is logarithmic value of 1 to the base 3. म्हणजे काय येणार बघा, 0 is equals to log 1 to the base 3. लक्षात आलं? म्हणजे लॉगची डेफिनेशन आणि लॉज ऑफ इंडायसेस या दोघांचं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं लॉगरिथम मध्ये बघायला मिळतं. नंतर आता बघा 5 चा क्यूब किती आहे? 125. बरोबर ना? तर मग काय असणार आहे? बाय द डेफिनेशन ऑफ लॉगरिथम दिस 3 इज इक्वल्स टू व्हॉट? 3 इज अ लॉगरिथमिक व्हॅल्यू ऑफ 125 टू द बेस 5. 3 is equals to log 125 to the base 5. Next, 3 raised to 4 is equals to 81. Then this 4 is what? Logarithmic value of 81 to the base 3. 4 is equals to log 81 to the base 3. 7 raised to 1 is equals to 7. Then 1 is equals to log 7 to the base 7. म्हणजे ज्याचा तुम्ही लॉग घेताय तो जर त्या लॉगचा बेस असेल तर त्याची व्हॅल्यू किती येते? 1. लक्षात घ्या, इथं थोडक्यात आपण ही एक प्रॉपर्टी बघितलेली आहे आणि ही नेक्स्ट प्रॉपर्टी बघितली आहे लॉगची. म्हणजेच काय? लॉग ऑफ 1 टू एनी बेस. बेस काही का असे ना, लॉग 1 ची व्हॅल्यू किती येते? ऑलवेज 0. बेस कुठलाही पॉझिटिव्ह नंबर असला तरी चालेल. आणि ज्याचा तुम्ही लॉग घेताय तोच कॉन्स्टंट जर त्या लॉगचा बेस असेल तर मात्र त्या लॉगची व्हॅल्यू किती येते? 1. हे लक्षात आलं का बघा? म्हणजेच इथं आपण इंडायसेस त्याचे लॉज आपण बघितले आणि त्यानंतर आपण लॉगरिथम हा 11चा टॉपिक आपण या ठिकाणी थोडासा डिस्कस केलेला आहे. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या तुम्ही, हा टॉपिक इथं आपण स्टार्ट नाही केलेला आहे. मी फक्त इथं काय करतोय, तुम्ही जे अगोदर 8, 9, 10 मध्ये जे काही पॉइंट्स बघितलाय त्याला रिलेटेड, त्याला पॅरलल कुठला टॉपिक्स तुम्ही इथं बघणार आहे ते टॉपिक्स त्या पॉइंट्स बद्दल फक्त आपण इथं डिस्कशन करतोय. तुम्हाला एक्सपान्शन्स बद्दल आपण बघूया आणि त्याच्यानंतर मग आपण ट्रिग्नॉमेट्रीकडे जाऊया. बरोबर. नेक्स्ट लेक्चरला आपण एक्सपान्शन बद्दल डिस्कस करूया. ओके, थँक्यू.